जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जागो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जाहिराती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आपण जिथे जाऊ, म्हणजे प्रवास करत असू, टीव्ही बघत असू, मोबाईल, जे काही माध्यम असेल, तिथे कुठल्या ना कुठल्या तरी जाहिराती आपल्याला सातत्याने दिसत असतात. जिथे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो तिथे लहान मुलं का नाही होणार? त्यांच्या हातात सुद्धा सध्या मोबाईल आहे, ते सुद्धा प्रेक्षक आहेत. त्यामुळे जाहिरातींचा त्यांच्यावर सुद्धा परिणाम तितकाच होतो. मग बालक, पालक या सगळ्यांचं एकंदरीत नातं ओळखून जाहिरातींचा त्यांच्यावर होणारा परिणाम कोणता आहे आणि सजगपणे आपण या जाहिरातींचा कसा पाठपुरावा केला पाहिजे, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि आपल्याबरोबर तज्ज्ञ म्हणून आहेत, ओळख करून घेऊया. अनुराधा देशपांडे आहेत आपल्याबरोबर. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत करते. मॅडम मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्योपाध्यक्ष आहेत. आपल्या आजच्या दुसऱ्या तज्ज्ञ म्हणून आहेत कलिका साठे. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. कलिकाजी ॲस्कीच्या कंप्लेंट प्रोसेसिंग मॅनेजर म्हणून त्या कार्यरत आहेत. आणि बालक, पालक, ग्राहक प्रतिनिधी म्हणून आज आपल्याबरोबर आहेत पूजा जोशी देशपांडे. नमस्कार. तुमचंही स्वागत. मॅडम स्वतः वकील आहेत, त्यामुळे ह्यातले कायद्याशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावर त्या नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तिघींचंही स्वागत. आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आज. मला पूजा मॅडम तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की जाहिरातींचा लहान मुलांवर कसा थेट परिणाम होतो? कारण तुमच्या घरी ते बाल प्रेक्षक आहेत जे जाहिराती बघतात. काय परिणाम होतो जाहिरातींचा? जाहिरातींमध्ये पहिल्यांदा तर मला फूड रिलेटेड जाहिरातींबद्दल बोलावंसं वाटतं, ज्याच्यामध्ये चॉकलेट्सचे ॲड्स असतील किंवा चिप्स रिलेटेड ॲड्स असतील, ज्याच्यामध्ये बेसिकली ते बघितल्याच मुलांना ते हवं असं वाटण्याची जी प्रमाण आहे हे हल्ली खूप जास्त बघण्यात येतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की मुलांच्या भुकेवर होतो परिणाम, चॉकलेट्सच्या जास्त सेवनाने दातांवर परिणाम होतो, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. आणि दुसरा भाग जो आहे तो गेमिंग. हल्ली मुलं सोशल मीडियावरती बऱ्याच ह्याच्यावरती गेमिंगच्या ॲप परचेस करण्याबद्दल हट्ट धरतात पालकांकडे. याचं पण हल्ली प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आणि ॲड्स पण असतात, स्नॅक्सच्या गोष्टी असतात, त्यानंतर खेळण्यांबद्दल असतं की हे खेळणं मला हवंच आणि ते आत्ताच हवं. अशा प्रकारे मुलांचा खूप हट्ट असतो आणि त्यामध्ये नकारात्मकता जास्त वाढत चाललेली आहे. आणि मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत चाललेला आहे. आणि मुलं जास्त मुलं टी व्हीच्या माध्यमातून म्हणा, जाहिरातींच्या माध्यमातून एकलकोंडी झाली आहेत मुलं. त्यांना बस टी व्ही आणि मी हेच त्यांचं सध्याचं विश्व झालं आहे. अनुराधा मॅडम, तुम्ही याच्यामध्ये आणखीन काय सांगाल की ह्या परिणामांमध्ये सामाजिक परिणाम जो आहे तो सुद्धा खूप मोठा आहे, मानसिक, सामाजिक, काय सांगाल? नाही, खूपच चांगलं प्रश्न तुम्हाला विचारलास हा. कारण अनेक वर्षे ह्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला आम्ही वावरतोय त्यावेळेला अशा काही गोष्टी लक्षात यायला लागलेल्या आहेत की जाहिराती आपल्याला हव्या आहेत. कारण जाहिरातींची उपयुक्तता म्हणजे एक कुठल्याही उत्पादनाची अतिशय थोड्या अवधीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रभावी माध्यम पोहोचणारं म्हणजे जाहिरात. पण ह्या जाहिराती करताना ज्यावेळेला त्या जाहिरातदार करतो आणि ज्या उत्पादनांच्या जाहिराती होतात त्यावेळेला थोडंसं सामाजिक भान जास्तीत जास्त जर बाळगलं तर त्या जास्त अट्रॅक्टिव्ह आणि समाज मान्य होतील त्याच्यातून. प्रश्न असा असतो की ज्यावेळेला जाहिरात तयार केली जाते किंवा जाहिरात बघितली जाते त्यावेळेला समाजातल्या सगळ्या स्तरातील, मग तो आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरातील छोटं बाळ असेल किंवा खालच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातलं असेल, जाहिरात सगळ्यांना सारखीच असते. खरं. जाहिरातींचं
मनभावी पण जे असतं की ते अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजेत म्हणून ती जी सुंदर पद्धतीने केलेली असते त्या बघितल्यानंतर ते मूल आहे शेवटी की त्याला त्याचं आर्थिक स्तर कळत नाहीये. खरंय. त्याच्या मनामध्ये त्या उत्पादनाविषयी लालसा निर्माण होणं आणि ते घ्यावंसं वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये काही चुकीची गोष्ट नाहीये. पण ते घेतल्यानंतर जर ते मला घेता येत नसेल, मला ते खरेदी करण्याची माझ्यात क्षमता नसेल, तर ते कुठल्या मार्गाने ते मिळवायचं हा एक भाग येतो त्याच्यातून. बरोबर. आणि त्यामुळे अशा ज्या सुंदरपैकी छानशा न्यूडल्सच्या जाहिराती आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्या चांगल्या हॉटेलमधल्या खायचं का रस्त्यावरच्या गाडीवरचं मी ते रंगीत लाल रंग घातलेलं खायचं आणि त्याच्या आरोग्यावरती परिणाम होणार खायचं, हे आपल्याला कुठेतरी त्याचा एक भान विसरता कामा नये त्याच्यातून. बरोबर. तर आणि दुसरा भाग त्याच्यातला महत्त्वाचा असा आहे की एखादं उत्पादन मला जर घ्यायचं असेल, साधी एक गोष्ट आपण रस्त्या स्टेशनवरती वगैरे बाहेर पडलं तर बघतो की बऱ्याच वेळेला टूथब्रशचे असे ढीकच्या ढीक पडलेले असतात रस्त्यावर हो. आणि अतिशय डुप्लिकेट पद्धतीने केलेल्या मान्यवर ज्या टूथपेस्ट आहेत त्यांची डुप्लिकेशन केलेलं तिथे आपल्याला दिसतं. मग ज्या वर्गाला ते परवडत नाही तो वर्ग तिथून ते खरेदी करतो. अशा वेळेला त्याचे होणारे परिणाम ह्याचा सुद्धा कुठेतरी आपल्याला जाहिरातींचा विचार करायला लागतो. विषयच निघालाय मुलांवरती काय परिणाम होतो त्याच्यासाठी मला एक गोष्ट मुद्दाम इथे आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या वेळेला ह्या जाहिराती केल्या जातात, कदाचित हे तुम्ही नंतर मला विचारणार असेल पण मी त्याच्या आधीच सांगून टाकते तुला की सेलिब्रिटीचा प्रकार होतो की म्हणजे ज्या वेळेला पूर्वीच्या काळी, आता हे सगळं सर्रास झालेलं आहे, पण पान मसाल्याच्या ज्या वेळेला जाहिराती यायला लागल्या त्यावेळेला काही नट्या की ज्यावेळेला त्यांना अगदी खूप त्यांचं वलय होतं त्यांच्याभोवती आणि ती मंडळी ह्याचं स्वागत, बारात येऊन का स्वागत त्यांनी करत होती. त्याच्यानंतर पुढे असं व्हायला लागलं की शाळकरी मुलांच्यात ह्या पान मसाला खाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलं. ते इथपर्यंत वाढायला लागलं की शेवटी त्याच्यातून तोंडाचे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढते असं टाटा हॉस्पिटलच्या संशोधनामध्ये प्रसिद्ध झालं होतं. मग मुंबई ग्राहक पंचायतीने ह्याच्याविषयी की म्हणजे हा गुटखा खाऊन जर तुम्हाला जर काही तोंडाचे कॅन्सर होत आहेत किंवा मौखिक आरोग्य धोक्यात येते तर ह्याच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी म्हणून 1,00,000 मुलांच्या सह्या आम्ही गोळा केल्या होत्या की गुटख्यावरती बंदी आणा म्हणून. आज त्याचे शासनाने त्याची दखल घेतली होती. शासनाने त्याच्यासाठी टास्क फोर्स सुद्धा त्यांनी निर्माण केलं होतं आणि आपण 1,00,000 मुलांच्या सह्या राष्ट्रपतींना पाठवल्या होत्या की त्याच्यावरती बंदी आणावी. म्हणजे सांगायचा मुद्दा इथला असा आहे की कुठल्या उत्पादनांच्या आम्ही जाहिराती करतोय त्याचा समाजावरती काय परिणाम होणार आहे, कोण ते कन्झ्युम करणार आहे, ज्याच्या समजदारी आहे तो कदाचित ते घेणारही नाही, पण जो अबोध वर्ग आहे त्याच्यामध्ये त्याचा तो सुगंध, त्याचा तो गोड वासाने त्यांच्यातलं ते प्रमाण वाढायला लागलेलं आहे. मुलांच्या दप्तरामधनं पाकिटं मिळाली इथपर्यंतची परिस्थिती ज्यावेळेला जाते त्यावेळेला त्याचा विचार कुठेतरी आपल्याला करावासा. बरोबर, अगदी खरं. जाहिराती भूलभुलैया आहे, जितकं महत्वाचं क्षेत्र आहे तितकंच त्याचा विचार करणं पण गरजेचं आहे आणि यासाठी ASCI सारखी जी संस्था आहे ती कार्यरत आहे. काय आहे ASCI आणि आचारसंहिता काय आहे? उत्तम जाहिरात जर बनवायची असेल किंवा समाजासाठी उपयुक्त जाहिरात करायची असेल, काय सांगाल कलिका मॅम? द ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया, ज्याला आपण ASCI म्हणूया, ज्याची 1985 मध्ये स्थापना झाली आणि ह्याच्या अंतर्गत एक आचारसंहिता निर्माण केली आहे, एक नियमावली निर्माण केली आहे जी जाहिरातीदार फॉलो करतात चांगल्या आणि योग्य जाहिराती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये एखादी जाहिरात जेव्हा बनत असते तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी जाहिरातदारांनी घेणं गरजेचं आहे असं ASCI सांगतं? काय काय केलं पाहिजे? कुठचीही जाहिरात बनत असताना ती सत्यता दाखवणारी असावी, कुठच्याही प्रकारची दिशाभूल करणारी नसावी आणि जाहिरातदार ही एक मोठ्या व्यक्तींपासून लहान बालकांपर्यंत सगळेच बघत असतात. बरोबर. त्याच्यामुळे त्याप्रमाणे जाहिरात ही तयार केली असावी. कुठच्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती त्याच्यात दाखवू नये किंवा जी कायद्याने निर्बंध लागू केले आहेत तशा प्रकारच्या जाहिराती ह्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू नयेत. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत एखादी जाहिरात बनवताना. आता तुम्ही जो मुद्दा सांगताय त्याच्यामध्ये मला वाटतं जाहिरातींमध्ये जेव्हा मुलांचा उपयोग केला जातो आर्टिस्ट म्हणून, तेव्हा त्यांचं सादरीकरण करत असताना असं धोकादायक काही असू नये त्याच्यात. बरोबर आहे, त्याच्या मागची भूमिका. कारण लहान मुलं जेव्हाही जाहिरात बघत असतात तेव्हा ते अनुकरण करत असतात कुठच्याही गोष्टींच्या. त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही अशी धोकादायक परिस्थिती दाखवली किंवा एखादा मुलगा चाकूशी खेळतोय किंवा एखादा मुलगा जाऊन वॉशिंग मशीनच्या आत लपलाय
तर अशा गोष्टी कुठेतरी ते अनुकरण करतात आणि तसं करायला जातात. बरोबर. त्यामुळे अशा परिस्थिती दाखवू नये. बरं, त्याचा सकारात्मक म्हणजे तुम्ही एखादी चांगली गोष्ट जाहिरातीत दाखवली की मुलगा आईची मदत करतोय बरोबर. किंवा मुलगी बाबांना हेल्प करते, किंवा बहीण भावाचं नातं दाखवलं जातं बऱ्याचदा. कुठच्याही त्याच्याप्रमाणे मग ते अनुकरण त्याप्रमाणे होऊ शकते. त्याच्यामुळे जाहिरात ही खूप महत्वाचा आणि प्रभावी एक माध्यम आहे. मीडियम माध्यम आहे जाहिरात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी. मॅम तुम्ही काय सांगा? मला हे म्हणजे ह्या मुद्द्याला धरून मला एक सांगावंसं वाटतं. म्हणजे मला एक छान जाहिरात आठवली की काही वर्षापूर्वी, म्हणजे आपण म्हणतो ना की मुलांच्यात खूप अवेअरनेस पाहिजे किंवा पर्यावरण जागृती पाहिजे. तर पर्यावरणाची जागृती आणि प्रॉडक्टची उपयुक्तता हे दाखवणारी एक छान जाहिरात पूर्वी येत होती की सारी सकाळची वेळ आहे, शाळेत जायची वेळ आहे आणि त्या बिल्डिंगमधली मुलं सगळी बाहेर पडतात आणि ती अगदी साध्या नॉर्मल ड्रेसमध्ये आहेत, येतात पटापट पटापट सोसायटीचा आवार साफ करतात, अरे कचरा वा. पडलेला असतो तो सगळा साफ करतात आणि छान त्यांच्यातला तो ग्रुप मस्त एन्जॉय करत ते सगळं साफ करत असतो. घरी जातात परत आणि पुढच्या वेळेला पुढच्या क्षणाला तो सीन येतो की ती मुलं छान युनिफॉर्म वगैरे घालून स्वच्छ कपडे घालून शाळेत जायला तयार झालेली आहेत आणि मग त्यावेळेला ते साबणाची जाहिरात होती आणि मग त्यावेळेला आता साबण कुठला होता काय होता ते म्हणत त्याची ती एक जिंगल येते त्याच्यामध्ये आणि तो इतका छान दिलेला होता ना की म्हणजे त्याच्याच कॉन्ट्रास्टमध्ये मला दुसरी जाहिरात आठवली त्याच्यातून की त्याच्यातली स्लोगन होती की दाग अच्छे आहे. आता दाग अच्छे आहे, आपण एक जर भारतीय समाज बघितला तर आपण कुठल्याही गोष्टीवरती कधीही डाग पडू नये याची आपण काळजी घेत असतो. म्हणजे आपल्या चारित्र्यावर डाग पडू नये, आपल्या कुठल्याही गोष्टीवरती डाग पडू नये. त्यामुळे डाग अच्छे आहे हे साबणाची उपयुक्तता पटवण्यासाठी का सांगायचं त्याच्यातून? डाग हा वाईटच आहे, तर त्यामुळे केवळ साबण वापरणं आणि आमचा साबण चांगला सांगण्यासाठी दोन्ही साबणाच्या जाहिरातीत पण एकातनं इतकी सुंदर सकारात्मक दाखवलेली आणि एकीकडे हा नकारात्मक असा संदेश. तर त्यामुळे जाहिराती कशा असाव्या मॅडमनी आता जे सांगितलं त्याच्यामधला हा भाग आहे त्याच्यातला. सकारात्मक जाहिरातींबद्दल आपण बोलतोच आहोत. पूजा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की गेमिंग ॲप्स बद्दल तुम्ही बोललात किंवा गेमिंग जे मुलांमध्ये आहे ह्याच्यामध्ये सकारात्मकता नक्कीच असते, त्या मुलांना फायदा सुद्धा त्याचा होतो. गेमिंग ॲपमधनं मुलांना बऱ्याचशा टेक्नॉलॉजी वापरता येतं. आजकाल ए आय मधनं बरीच मुलं शिकतात किंवा गुगलला विचारून पण बऱ्याच गोष्टी मुलं शिकतात, टेक्नॉलॉजी वापरतात. स्मार्ट जे असे काही गेम्स असतात ज्याच्यामधनं तुम्ही स्वतः गेम तयार करू शकता ॲप बघत. किंवा अजून एक मला असं सांगावंसं वाटतं की जाहिरात बघताना जर आपण मुलांना सतर्कतेने बघण्यासाठी जर जाहिरात बघितल्यानंतर मुलांना विचारलं की ही ॲड बघून तुला कसं वाटतं, हाऊ आर यू फिलिंग, तुला कसं वाटतंय, आनंद होतोय का तुला भीती वाटते, याच्यामध्ये काय संदेश आहे, याच्यामध्ये चांगला काय संदेश आहे, याच्यातनं काय घेशील, अशा पद्धतीने जर आपण जाहिरातींबद्दल मुलांना जेव्हा आपण प्रश्न विचारलं तर मुलांमध्ये पण जाहिरात बघताना तो दृष्टिकोन ठेवूनच ते जाहिरात बघतील. ऍब्सोल्युटली. म्हणजे संवादासाठी सुद्धा ही घरातल्या एक महत्त्वाची ठरू काय शकते आहे ना की पालक आणि मुलं ह्यांच्यामध्ये संवाद असण्याची गरज आहे. बरोबर. बऱ्याच गोष्टी तुमचे जे प्रॉब्लेम्स मुलांच्यात निर्माण होतात किंवा मुलं जी निर्माण करतात त्याच्यामध्ये मुलांच्यात आणि पालकांच्यात जर संवाद असेल ना तर पालक त्याच वेळेला मुलांना सांगू शकतात की ह्याच्यातलं भलंबुरं काय आहे ते, खरंय, आणि तो निरक्षीर विवेक त्यावेळेपासून जर मुलांच्यात तो त्याचा संस्कार दिला तर मला असं वाटतं की जाहिराती खूप वाईट परिणाम नाही करणार किंवा त्यातनं काय घ्यायचंय आपल्याला हे आपण काय नेमकं घ्यायचं आणि सांगू काय शकतो. सोडायचं. की म्हणजे आता मध्यंतरी आम्हाला आता गेल्या महिन्यातलीच असं आम्ही एक छोटीशी स्पर्धा घेतली तर त्याच्यातल्या मुलांनी सांगितलं की आम्ही हे क्रीम नाही लावत कारण आम्हाला माहिती आहे की ह्या क्रीमनी काही कोणी गोरबिरं काही होत नाहीये. हे मुलांना तिथल्या तिथेच कळतं की असं क्षणभर लावलेलं शॅम्पू त्यांनी कालेघाने भार होत नाहीत. हे मुलांना ज्यावेळेला स्वतःला कळेल ना त्यावेळेला त्या जाहिराती ह्या खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणतात पोहोचल्या लोकांपर्यंत असं म्हणू. तरी सुद्धा जाहिरातींचा नकारात्मक बाजू आपण बघतो आहोत, काय घडतं ते. अशी एखादी जाहिरात बघितल्यानंतर मला जर तक्रार करायची असेल तर ती मी कशा पद्धतीने करू शकते, कुठे करू शकते आणि त्याचं निवारण कसं होतं? कलिका मॅडम तुमच्याकडनं. सो ASCIIचे 2 प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमची तक्रार नोंदवू शकता आणि ऑनलाईन सुद्धा नोंदवू शकता, ज्याची माहिती स्क्रीनवर दिसेलच. सो जेव्हा आमच्याकडे एखादी तक्रार येते किंवा ASCII स्वतःहून जेव्हा एक आमच्या नजरेत येतं की एखादी जाहिरात हे चुकीचे दावे करते तर आम्ही स्वतः सुद्धा ही कंप्लेंट
रजिस्टर करता तुम्ही किंवा करता ती तक्रार. बरोबर. आणि मग एखादी कंप्लेंट अशी प्रोसेस केल्यावर आम्ही जाहिरातदाराकडे त्या दाव्यांविषयीची वैज्ञानिक प्रमाणं आहेत का याची छाननी करतो. ओके. जेव्हा जाहिरातीदार आम्हाला एखादी माहिती पुरवतो त्या दाव्याविषयीची, तर आमच्याकडे एक ASCII एक्सपर्ट पॅनेल म्हणून आहे की जे त्या विषयातले तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे ही माहिती पडताळणीसाठी पाठवली जाते. आणि जेव्हा ही पूर्ण माहिती आणि जेव्हा तक्रार, ही सगळी पूर्ण माहिती आम्ही एक कन्झ्युमर कंप्लेंट्स काउन्सिल CCC म्हणून हे एक इंडिपेंडंट बॉडी आहे जिच्याकडे ही पूर्ण माहिती पोचवली जाते. आता ही कन्झ्युमर कंप्लेंट्स काउन्सिल आहे, ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीचे मेंबर्स पण असतात, पण नागरिक, सामान्य नागरिक जे एखाद्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांची मेजॉरिटी असते. त्याच्यामुळे एखाद्या नागरिकाच्या दृष्टिकोनातून ती जाहिरात कशी आहे ह्याची पडताळणी करतात आणि त्याप्रमाणे शिफारस दिली जाते की हा दावा योग्य आहे का, या दाव्यामध्ये चेंज करण्याची गरज आहे का, किंवा हा दावा पूर्णपणे काढण्याची गरज आहे का, ह्याची शिफारस जाहिरातदारापर्यंत पोहोचवली जाते. आणि मग त्याचं पुढची पावलं काय असतात त्या पुढची पावलं? आता गेल्या 6 महिन्यामध्ये ASCIIने जवळजवळ 4,500 कंप्लेंट्स आम्हाला मिळाल्या, ज्याच्यात एंड युजर कडून म्हणजे ग्राहकांकडून पण आलेल्या कंप्लेंट्स आहेत, आम्ही स्वतः पण रेज केलेल्या कंप्लेंट्स आहेत. आणि साधारणतः 3,500 कंप्लेंट्स आम्ही प्रोसेस केलेले आहेत. आणि ज्याच्यामध्ये वर्तमानपत्र आणि TV या माध्यमातून ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्याच्यात 95% आम्हाला कंप्लायन्स मिळतो. म्हणजे जाहिरातदार मान्य करतो की हा चुकीचा दावा होता किंवा या दाव्यामध्ये बदलाची गरज होती. आणि जे डिजिटल माध्यम आता आपण म्हणतो की कम्प्युटरवर ज्या जाहिराती येतात किंवा ऍप्सवर येतात, त्याचा साधारण एक 88% कंप्लायन्स रेट आहे. म्हणजे जाहिरातदार ती बदलण्यासाठी तयार होतात किंवा ते मान्य करतात की आमच्याकडनं खोटे दावे केले गेले. बरोबर. आणि जेव्हा एखादे जाहिरातदार काही वेळा आम्हाला उत्तरच येत नाही आम्ही शिफारस केल्यानंतर, मग अशा कंप्लेंट्स आम्ही योग्य त्या मिनिस्ट्रीकडे फॉरवर्ड करतो. ओके ओके ओके. अशा पद्धतीने ते सगळं पुढे जातं. मुंबई ग्राहक पंचायत यामध्ये ग्राहकांना कसं काय मदत करते? त्यांचा सुद्धा काहीतरी भूमिका असेल की जाहिरातीबद्दल काही मार्गदर्शन किंवा असं की? जाहिरातींबद्दल मार्गदर्शन म्हणजे आता ह्यांनी जी सांगितली ती गोष्ट वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाते की म्हणजे ASCIIकडे जाणं ही एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे तक्रार करण्याचा. शिवाय कसं आहे की ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सुद्धा तुम्हाला ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागता येते. आता ती केव्हा दाद मागता येते की जर माझं वैयक्तिक काही नुकसान झालेलं असेल, की आता समजा एखाद्या बिल्डरनी आपल्याला काहीतरी एक प्रॉमिस केलं की मी तुम्हाला एवढी स्क्वेअर फीटची जागा देईन म्हणून तुम्हाला त्याच्यातून, प्रत्यक्षात ती तुम्हाला कमी मिळाली. मग कमी मिळाली जाहिरात, तर त्याच्यामध्ये माझे पैसे तर त्याच्यामध्ये गेले ना त्याच्यातून. त्यामुळे मला जर तेवढे पैसे देऊन जर मला कमी जागा मिळणार असेल आणि बिल्डर ते द्यायला तयार नसेल, तर मग मला ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार करता येते, जायला लागते. दुसरी गोष्ट, समजा कदाचित मी एखादी गाडी बुक केली आणि त्या गाडीमध्ये असा दावा केला गेला त्या जाहिरातीमधून की बाबा ही गाडी 1 लिटर पेट्रोलमध्ये, स्कूटर असेल किंवा काय असेल, 1 लिटर पेट्रोलमध्ये एवढा किलोमीटर ती धावेल म्हणून. प्रत्यक्षात ती तेवढं मायलेज देतच नाहीये. ही माझी फसवणूक झाली, कारण त्यावेळेला मी ती जाहिरात बघून ती प्रॉडक्ट खरेदी केली. अशा वेळेला आपल्याला ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागता येते. आणि ग्राहक न्यायालयामध्ये ही नुसती दाद मागणं हा एक भाग झाला. त्याच्यातून त्याला नुकसान भरपाई मिळू शकते जर वैयक्तिक नुकसान झालेलं असेल तर. पण बऱ्याच वेळेला असं होतं की क्लास ॲक्शन आपण जे म्हणतो ना की समाजावरती काहीतरी परिणाम होतो त्याचा, की ती जाहिरात बघून आपण एखादी गोष्ट घेतली किंवा काही खरेदी केली किंवा त्यांनी जाहिरात ती केली, कधी कधी आपण ती खरेदीही केलेली नसते, पण ती खरेदी करण्याचं आमिष दाखवलेलं असतं. अशा वेळेला सुद्धा ग्राहक न्यायालयामध्ये, आणि तसं मुंबई ग्राहक पंचायतीने केलेलं आहे म्हणजे एका केसच्या बाबतीमध्ये आपण न्यायालयामध्ये गेलेलो होतो, शेवटपर्यंत लढलेलो आहोत. आणि अशी जाहिरात, सुधारित जाहिरात करण्याची प्रोव्हिजन ह्या कायद्याअंतर्गत आहे. म्हणजे समाजावरती जो परिणाम होतो, त्या जाहिरातीने समाजावरती जो झालेला परिणाम आहे तो पुसून काढण्यासाठी आपल्याला किंवा तो धुवून काढण्यासाठी आपल्याला न्यायालय तसा आदेश देऊ शकते. म्हणजे काही वर्षांपूर्वी एक जाहिरात अशी होती की ती मद्याची जाहिरात होती, सरोगेट जाहिरात होती, छुपी जाहिरात होती ती. आणि वेस्टर्न रेल्वेच्या ट्रेनवरती ती जाहिरात अशा पद्धतीने दाखवली गेली होती की चर्चगेट ते विरारपर्यंत धावणाऱ्या 3 लोकल ट्रेन्स, त्याच्यावरती
मद्याच्या छुप्या जाहिराती केल्या गेल्या. त्या काय दाखवत होत्या, तर त्या सोडा म्हणून दाखवत होत्या, त्या पाणी असेल. मग म्हणून दाखवत होत्या आणि त्या सीडी म्हणून दाखवत होत्या. बर. आता हे सगळं बघितल्यानंतर त्या कंपनीची ती प्रॉडक्ट नव्हतीच मुळी, किंवा असती तर अगदी ती छोट्याशा प्रमाणावरती असतील. त्याच्याबद्दल आस्कीच्या मॅडम जास्त सांगतील की त्यांनी आता त्याच्याबद्दल काय केलेलं आहे पुढे ते. तर त्यावेळेला ही ज्यावेळेला आमच्या लक्षात आली ही, त्यावेळेला आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेतलं. पण कंपनीने, त्या तिन्ही कंपन्यांनी हे दावा मान्य केला नाही आणि त्यांनी सांगितलं नाही की ही बिअरची जाहिरात नाहीये, ही विस्कीची जाहिरात नाहीये, पण त्या विस्कीचीच ही जाहिरात होती नाहीये. आणि त्याच्यामुळे मग मुंबई ग्राहक पंचायतीला ग्राहक न्यायालयामध्ये जायला लागलं. त्याच्यानंतर ती पुढे लढत गेली. त्याच्यातल्या ज्या स्लोगन्स होत्या त्या स्लोगन्स पण अशा दिल्या होत्या की यही है अपना अलग अंदाज, यही है राईट चॉईस बेबी वगैरे अशा टाईपच्या त्या केलेल्या जाहिराती होत्या. मग त्याच्यानंतर असं झालं की कोर्टाने आपला दावा मान्य केला आणि त्या जाहिराती, मागणी आपण अशी केली होती की या बिअरच्या जाहिरातींनी किंवा या विस्कीच्या जाहिरातींनी की ज्या पूर्ण ट्रेनवर एवढा मोठा प्रवास करणार होत्या, त्याच्यामुळे समाजावरती जो झाला आणि त्याच्यामध्ये काही सेलिब्रिटीज वापरले गेलेले होते. तर त्यांनी जी केली जाहिरात की नक्कीच त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. आणि एवढं सगळं सांगितलेलं होतं की कोल्ड्रिंक आउट आणि तुम्ही बिअर घ्या, कोल्ड्रिंक आउट आणि बिअर घ्या म्हणून ज्यावेळेला तुम्ही सांगता, त्यावेळेला 18-19 वर्षाची मुलं, शाळकरी मुलं, त्यांच्या खिशामधनं ज्यावेळेला तुम्ही ह्या बाटल्या ठेवायला सांगतात, हे बरोबर नाहीये त्याच्यातून. आणि परत त्याच्यातून मद्याची जाहिरात करायला बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट प्रमाणे बंदी आहे. आपण आस्कीकडे पण त्याच्यासाठीचं गायडन्स मागितलेलं होतं आणि त्यांनीही मान्य केलं होतं की ही मद्याचीच जाहिरात आहे. त्यांच्या त्या निर्णयाचा आधार घेऊन आपण ग्राहक न्यायालयामध्ये गेलो. सकारात्मक त्याच्यातली बाजू अशी की म्हणजे आतापर्यंतच्या केसमध्ये ही झालेली एकमेव केस अशी आहे की सुधारित जाहिरात करायला कोर्टाने आदेश दिले. बरं. आणि त्याच 3 ट्रेनवरती तेवढ्याच कालावधीसाठी त्यांच्या खर्चाने, उत्पादकांच्या खर्चाने, जाहिरातदारांच्या खर्चाने तिथे नारळ पाण्याची जाहिरात केली गेली. म्हणजे मी इथे दाखवीन इथे की ती जाहिरात पण कशी आहे हे बघ. आम्ही त्यांना काही स्लोगन्स दिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची आम्ही कॅम्पेन ती लॉन्च केली होती. त्याच्यानंतर लहान मुलांना तुम्ही समाविष्ट केलं. हो, लहान मुलांना म्हणजे आम्ही त्याच्यातून सांगितलं की समाजावरती हा जो परिणाम झालेला आहे हा पुसून काढण्यासाठी नारळ पाण्याची जाहिरात इथे व्हायला पाहिजे. बरोबर. यही अपना अलग अंदाज, सबसे अच्छा है, फ्रूट ज्यूस वगैरे अशा प्रकारच्या ह्या आपल्या जाहिराती केल्या आणि त्यांनी त्या 3 ट्रेनवरती दाखवल्या, प्रदर्शितही केल्या. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या जाहिरातींच्या ह्या क्षेत्रामध्ये, सुधारित जाहिरातींच्या क्षेत्रामध्ये ही झालेली एकमेव केस असेल. पण म्हणजे आपण जर ती मागणी केली तर हे होऊ शकतं. हा ह्याच्यातून एक समाजाला मिळालेला लेसन आहे. कायद्याबद्दल आणखीन मला पूजा मॅडम तुमच्याकडून जाणून घ्यायचे की अजून काही असा कायदा आहे का की ज्याच्यामध्ये आपण मदत घेऊ शकतो जाहिरातींच्या बाबतीत? जाहिराती जर जेव्हा मास कंप्लेंट्स असं म्हणू तर ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी ही अथॉरिटी कॉन्स्टिट्यूट झाली आहे. त्यांचं हेड ऑफिस दिल्लीला आहे. तर तिथे तुम्ही ती अथॉरिटी मास कंप्लेंट्स डील करू शकते. मध्यंतरी कोविडच्या काळात मुंबई ग्राहक पंचायतीने मॅट्रेस संदर्भात सुद्धा तक्रार दाखल केलेली की दावा असा केला गेला की या मॅट्रेसनी कोविड बरा होईल वगैरे. तर त्यावेळेस त्या अथॉरिटीनी ही कंप्लेंट एंटरटेन केली आणि याच्यामध्ये बेसिकली ती जाहिरात मागे घेण्यात आली. त्यानंतर एसीच्या संदर्भात सुद्धा दावा करण्यात आला होता की हा एसी वापरल्यामुळे तुम्हाला कोविड होणार नाही वगैरे असा सुद्धा. सो अशा संदर्भात जर मास कंप्लेंट्स असतील तर त्या कंप्लेंट्स, ती CCPA म्हणून अथॉरिटी आहे, तर ती अथॉरिटी त्या कंप्लेंट्स हँडल करते. जाहिरातदाराने समजा सगळं सुचवलं त्याला की हे बदल करायला हवेत किंवा असं केलं, त्यांनी मान्यही केलं की ओके आम्ही करतो, आणि मग नंतर पुढे काहीच झालं नाही, तर मग अशा वेळेला त्यांचं काय केलं जातं? पुढची स्टेप काय असू शकते? नाही, आता ती कुठल्या प्रकारची तक्रार असेल, ग्राहक न्यायालयात गेला असेल तर अपील आहेच, वरपर्यंत आपण जाऊ शकतो. तेवढी जिद्द लावून तुम्हाला मग ते एकट्या दुकट्या ग्राहकापेक्षा सुद्धा, म्हणजे जिने जे मास कंप्लेंटचं सांगितलं त्याच्यातलं की एकट्या दुकट्या ग्राहकापेक्षा मग ग्राहक संघटना इथे मदतीला येतात. की म्हणजे ग्राहक संघटनांचं शेवटी समाजामध्ये एक वजन आहे आणि ग्राहक संघटना ह्या कुठल्याही, म्हणजे मुंबई ग्राहक पंचायत ही तर स्वयंसेवी ग्राहक संघटना आहे, त्यामुळे इथे कुठलाही आर्थिक लाभासाठी केलेल्या ह्या गोष्टी नसतात. कारण इंडस्ट्रीचं प्रेशर, जाहिरातदारांचं प्रेशर हे तुमच्यावरती असणारच आहे. पण आपण त्याला किती बळी पडायचं आणि किती पद्धतीने हे करायचं हे आपल्यावरती अवलंबून असतं. आणि अशा वेळेला ग्राहक संघटनांची जर मदत घेतली तर आपल्याला न्याय मिळू शकतो त्याच्यातून. ग्राहक न्यायालय आहेत, आता CCPA आहे, किंवा तुमचे दुसरे जे प्लॅटफॉर्म्स आहेत की म्हणजे काही वेगवेगळे कायदे आहेत की जे आस्कीच्या कोडसाठी सुद्धा संबंधित येतात, किंवा इतर
ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत येतात, की ते असं म्हणतात की कुठलाही कायद्याचं जर उल्लंघन होत असेल तर ती उल्लंघन होणारी जी बाब आहे ती ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येते आणि त्या कायद्याचा आधार घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. जसं मद्यासाठी आपण बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्टचा हे घेतला, तसं महिलांविषयी जर तुमचं असभ्य वर्तन असेल किंवा असभ्य प्रकारांनी तिचं प्रदर्शन कुठे गेलेलं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळा कायदा आहे. हे वेगवेगळे सगळे कायदे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये अंतर्भूत झालेले आहेत, कारण कुठल्याही कायद्याचं उल्लंघन हे नियमबाह्यच आहे त्याच्यातून. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी लढलेल्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे राज्य महिला आयोग आहे, महिलांसंदर्भातल्या काही तक्रारी असतील तर आपण त्यांच्याकडेही तक्रारीसाठी जाऊ शकतो त्याच्यातून. त्यामुळे पुढचं पाऊल आपल्याला उचलावं लागतं आणि त्याच्यासाठी मग ज्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत त्याच्याकडे जाऊन आपण ती तक्रार करू शकतो. ऍस्की बद्दल, म्हणजे ऍस्कीला मला असं विचारायचं आहे या संदर्भात कलिका मॅडमना, की आता कोविडचा उल्लेख झाला किंवा सरोगेट ऍड्सचा उल्लेख झाला, सेलिब्रिटीज त्यांचा एक छान उपयोग केला जातो प्रॉडक्टसाठी, ह्या सगळ्याबद्दल ऍस्की काय सांगते? सो ऍस्कीच्या अंतर्गत एक SPI सस्पेन्शन पेंडिंग इन्व्हेस्टिगेशन म्हणून एक प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला कळलं की एखादी जाहिरात ही एवढी हानिकारक आहे की त्याचे परिणाम एवढे वाईट होऊ शकतात, त्याच्यामुळे आम्ही इमिजिएटली ती जाहिरातदारला जाहिरात काढून टाकायला सांगतो. की आता हा कोविड दरम्यान आमच्याकडे अगणित अशा ऍडव्हर्टाइजमेंट येत होत्या, कंप्लेंट्स येत होत्या की आमचं औषध खा आणि रोगमुक्त व्हा, हे आरोग्यासाठी सर्वात बेस्ट औषध आहे, माझे कपडे वापरा आणि आमच्याकडे तुम्हाला कोविड लागणार नाही. मॅट्रेसेसच्या ऍड, जसं मॅमनी सांगितलं की आमच्या मॅट्रेसमध्ये तुम्हाला कोविड लागू शकत नाही, अशा प्रकारच्या असंख्य ऍड्स आम्ही बघितल्या, आमच्याकडे कंप्लेंट झाल्या, आम्ही स्वतःहून रेज केल्या. त्याच्यामुळे ही एक ही एक प्रणाली आहे की ज्याच्या अंतर्गत आम्ही ऍडव्हर्टायझरला रिक्वेस्ट करतो की ही समाजासाठी अत्यंत हानिकारक जाहिरात आहे आणि ही तुम्ही काढून टाकली पाहिजे. आणि आम्हाला प्रतिसाद सुद्धा मिळत होता की तुम्ही रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी हजारो मेडिसिन्स आहेत आणि ती तुम्ही घ्या आणि तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल, कोविड होणार नाही. हे चुकीचं दिशाभूल करणाऱ्या या सगळ्या जाहिराती आहेत. आणि त्या काळात इतके आपण सगळे हळवे झालो होतो. वॉल पेंटची सुद्धा की म्हणजे हा कलर भिंतीला हा रंग लावा की कोविड होणार नाही वगैरे, म्हणजे हे काय कशाचं लॉजिक कशाला, म्हणजे खरं तर ना हे लॉजिक आपल्याला पण माहित असतं. थोडक्यात होतं ना की आपल्या भावनांशी खेळलं जातं, भावनांशी खेळणं, की त्यावेळेला तुम्ही इतक्या अशा मानसिकतेमध्ये होतात की बाबा आम्हाला म्हणजे अक्षरशः म्हणजे अंडी सुद्धा धुवून घ्यावी अशी परिस्थिती त्यावेळेची परिस्थिती झाली होती. या मानसिकतेचा फायदा जाहिरातदारांनी उठवलेला होता त्यावेळेला. म्हणजे आपल्याला एकीकडे विचार केल्यावर कळू शकतं की असं काही होणार नाहीये रंग वगैरे वापरून, पण ती भीती जी होती त्याचा गैरफायदा घेतला गेला. भीतीचा आधार घेऊन आपलं प्रॉडक्ट कसं खपवायचं हा तो प्रयत्न चाललेला होता. आणि सरोगेट ऍड्स वगैरे अजूनही आपण बोलत होतो. बरोबर. सो ऍस्कीच्या अंडर वेगवेगळ्या नियमावली आहेत, जसं मी तुम्हाला बोलले की ज्याचं मार्गदर्शन जाहिरातदार घेऊ शकतात एखादी जाहिरात बनवताना. सो फूड आणि बेव्हरेजेसच्या गाईडलाईन्स आहेत, ज्याच्या अंडर तुम्ही अन्न किंवा एखादी पेयाची जाहिरात करत असाल तेव्हा अचानक तुम्ही हे खा आणि तुमच्या शारीरिक बदल होतील, की उंची वाढेल किंवा तुमची खूप बारीक असाल तर जाडे व्हाल किंवा बुद्धिमत्तेत वाढ होईल, अशा प्रकारचे दावे करताना तुमच्याकडे वैज्ञानिक प्रमाण आहे का अशा गोष्टींचं, हे जाणणं खूप महत्वाचं आहे. किंवा हे तुम्ही खा आणि जेवू नका, म्हणजे जेव्हा एक संतुलित संतुलित आहार जेव्हा तुम्ही सांगता की तो नका घेऊ, फळं भाज्या खाऊ नका, फक्त माझा हा एक पॅक खा आणि तुम्ही तंदुरुस्त व्हाल. सो अशा प्रकारच्या जाहिराती करण्यासाठी तुमच्याकडे योग्य वैज्ञानिक प्रमाण आणि योग्य रिसर्च केलेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे. इव्हन ब्रँड एक्सटेन्शन किंवा आपण सरोगेट ऍड्स म्हणतो की तुम्ही एखादी त्या उत्पादन दारू नाहीये किंवा अशा तत्सम गोष्टी नाहीयेत हे दाखवण्यासाठी एक प्रमाण आहे. म्हणजे तुम्ही सपोज सोड्याचं जाहिरात करत असाल तर तुमचं वार्षिक उत्पन्न तेवढं आहे का, आमच्या गाईडलाईन्स आहेत की तुमचं वार्षिक उत्पन्न एवढं असेल तरच तुम्ही या प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता, नाहीतर ही आम्ही एक अल्कोहोलची किंवा दारूची जाहिरात मानू. किंवा अशा प्रकारच्या नियमावली आहेत ज्या जाहिरातदारांनी वाचल्या किंवा त्याचं मार्गदर्शन घेतलं तर हे खूप महत्वाचं आणि उपयुक्त ठरेल जाहिरातदारासाठी सुद्धा आणि ग्राहकांसाठी सुद्धा. मगाच तुम्हाला मला इथे सांगावं असं वाटेल, ब्रँड बद्दलचा विषय निघाल्यानंतर हल्ली प्रत्येक घरामध्ये मुलं हा एक महत्त्वाचा भाग आहे की जिथे
पर्चेसिंगसाठी वगैरे आपण मुलांचं मत विचारतो, तर हल्ली अशी बेसिकली मुलांची अशी संकल्पना आहे की सगळ्यात महाग वस्तू म्हणजे महागडं ब्रँड आणि मग ते सगळ्यात चांगलं. चांगलं. सो अशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंटचा सुद्धा ब्रँडेड गोष्टींचा जो इम्पॅक्ट मुलांवरती होतो, की मग अशा वेळेस बेसिकली मुलांना आपण त्याप्रमाणे की खरंच ही वस्तू म्हणजे ब्रँडेड म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये काय क्वालिटी काय आहे. मुलांपर्यंत हे पोहोचवायचं कसं, की ब्रँडनुसार असं काही ठरत नाही किंवा हा ब्रँड म्हणजे चांगलं, हे वाईट, असं काही नसतं. ही विषमता कशी दूर करता येऊ शकते आपल्याला, जाहिरातींचाच जर आधार घेतला तर? ह्याच्यासाठी मगाशी म्हटलं तसं की संवाद पाहिजे. हम्म. मग तो शिक्षक आणि मुलांच्यातला संवाद पाहिजे, तो आई आणि मुलांच्यातला संवाद पाहिजे, किंवा घरामध्ये ती मुलं ज्यांच्याबरोबर बसून बघतात त्यांच्यासाठी असणारा संवाद पाहिजे. मुंबई ग्राहक पंचायतीने ह्याच्यामध्ये म्हणजे बरेच वर्षांपासून आमचा हा प्रयत्न चाललेला आहे की मुलांना जाहिराती बघण्याचा दृष्टिकोन देण्याचा, की जाहिरात कशी बघावी, ही जाहिरात कुठल्या अँगलमधून बघावी. आणि ह्याच्यासाठी आमच्याकडे आम्ही गुड ॲड बॅड ॲड कॉन्टेस्ट, आवडती जाहिरात, नावडती जाहिरात, अशा प्रकारची आम्ही जाहिरातींची एक मुलांना स्पर्धा घेतो. शाळकरी मुलांसाठी घेतो, थोडंसं पुढे गेलो तर महिला मंडळ वगैरे असतात त्यांनाही दाखवतो. ह्याच्यामधनं दाखवतो म्हणजे काय की एक साधारण एक 10-10च्या स्लॉटमध्ये जाहिराती ज्या तुमच्या असतात नेहमी बघितल्या जातात त्या दाखवायच्या, आणि मुलांना विचारायचं त्याच्यामध्ये की जाहिरात कुठली आवडली आणि कुठली नाही आवडली, पण त्याचं कारण त्या मुलांनी द्यायचं की का आवडली नाही आणि का नाही आवडली. आणि मला खरंच गंमत वाटते सांगायला की आपल्यापेक्षा मुलं खूप बारीक नजरेने जाहिरात बघतात आणि बारीक नजरेने त्यांचे ते रिपोर्ट्स देतात. ह्याच्यातून मुलांची मानसिकता कळते तुम्हाला, आणि मुलांना कशी जाहिरात बघायची ह्याचा एक दृष्टिकोन त्याच्यातून येतो, की म्हणजे आजचा हा बालग्राहक हा मोठा होऊन एक जबाबदार नागरिक होणार आहे. त्यामुळे त्या नागरिकाच्या भूमिकेमध्ये शिरताना त्याच्यामध्ये निरक्षीर विवेक असणं, काय बघायचं, कशापासून फसायचं नाही, हे मुलं बरोबर ओळखतात. विशेष करून ज्या शॅम्पूच्या येणाऱ्या जाहिराती, तुमच्या फेअर क्रीमच्या येणाऱ्या जाहिराती या सगळ्या असतात, साबणाच्या येणाऱ्या जाहिराती, टूथपेस्टच्या येणाऱ्या जाहिराती, ह्या इतका भडीमार दिवसभर तुमच्या चालतो. जसं मॅडमनी मगाशी म्हटलं की एनर्जी ड्रिंक्सच्या येणाऱ्या जाहिराती, की हे प्यायल्याबरोबर तुमची उंची सरसर वाढते, असं नाही आहे. ह्याच्यामध्ये तुमचे काहीतरी जेनेरिक काहीतरी तुमचे प्रमाण असतात आणि हे सगळे डॉक्टरही मान्य करतात. पण टीव्हीवर येताना अमक्या डेंटिस्टनी सांगितलं म्हणून ही टूथपेस्ट वापरा, कुठलेही डेंटिस्ट हे असं नाही. नंतर कधी कधी त्या डॉक्टरांच्या असोसिएशनचा उल्लेख केला जातो. आता हे सुद्धा दाखवण्याची खरं खोटं आहे की नाही बघण्याची जबाबदारी त्या चॅनेलची सुद्धा असायला पाहिजे, माध्यमांची पण असली पाहिजे, की माझ्या चॅनेलवरून मी काय दाखवतोय आणि आपण दाखवलेली जाहिरात, आणि खाली जी फाईन ह्याच्यामध्ये येते की ह्या असोसिएशनने हे प्रमाणित केलेलं आहे वगैरे म्हणून. कुठे गेलोय आपण बघायला काही. ह्याच्यातनं जो मुद्दा दुसरा येतो की फाईन प्रिंटमध्ये किंवा एक तुमचं डिस्क्लेमर म्हणून खालती जो भाग येतो त्याच्यातून तो इतका सरकन येऊन जातो त्याच्यातून, तो इतका धोकादायक आहे की. आणि अशा केसेस मागे झालेल्या आहेत की ज्यावेळेला एका सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीमध्ये तो डोंगरामधून तो ट्रक जात होता, तो एक जण वरून झेपावतोय, त्या दोरी काय बांधलेली आहे त्याला, आणि तो खालची बाटली उचलतो. म्हणजे ते साहसास प्रवृत्त करणारी जाहिरात आहे. आस्कीचा कोड पण सांगतं की साहसास प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती नसाव्यात. पण ते दाखवलं गेलं होतं. एका मुलांनी त्याच्यावरती प्रयोग केला आणि त्याला त्याचे प्राण गमवावे लागले. त्याच्यानंतर ती जाहिरात मग मागे घेतली गेली. पण अशा, आणि आता मग त्याच्यातनं पळवाट अशी काढलेली आहे की खाली फाईन प्रिंटमध्ये येतं आणि ते इतकं पटकन निघून जातं की ते वाचायलाही तुम्हाला वेळ नसतो. मुळात जाहिराती 30 सेकंदाची, त्या 30 सेकंदाच्या जाहिरातीमध्ये वरचं बघायचं अट्रॅक्टिव्ह का खालचं ते वाचायचं त्याच्यातून. परत बऱ्याच वेळा असं होतं की क्रिकेटच्या मॅचेस वगैरे चाललेल्या आहेत त्यावेळेला त्याच जाहिराती सातत्याने तुमच्यावरती डोक्यावरती हॅमर करत असतात. म्हणजे एकच जाहिरात पूर्ण क्रिकेटचा सामना संपेपर्यंत आपण बघत राहतो. तो मारा जो होतो ना डोक्यावरती, मेंदूवरती मुलांच्या, कारण क्रिकेट सगळ्यांच्या किंवा कुठलीही मॅच असेल तरी, तर त्यामुळे अशा जाहिराती दाखवताना उत्पादकांना किंवा जाहिरातदारांनी किंवा चॅनेलवाल्यांनी सुद्धा ह्याची काळजी घेतली पाहिजे. दाखवायचं आहे ना, मग ती जाहिरातीचा तो जी काही प्रिकॉशन आहे किंवा काय हे कसं तयार केलेलं आहे किंवा हे केवळ व्हिज्युअलायझेशन आहे अशा पद्धतीने ते सांगितलं जातं. सांगत नाही असं नाही, ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने कायद्यातनं मार्ग काढलेला आहे. पण त्याचा किती परिणाम होतो आपल्यावरती, खरंय. याचं अनुकरण करू नये एवढंच फक्त लिहिलेलं असतं. आणि मुलांचं वय हे अनुकरण करणारीच आहे, अनुकरण क्षमच ते वय असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये मुलांना दोष देण्यात काही अर्थ नाहीये त्याच्यात. खरंय.
आणि मला याच्यामध्ये अजून एक सांगावं असं वाटतं की मुलं ही शाळेमध्ये भरपूर वेळ असतात. हो तर शाळांच्या माध्यमातून जर आपण मुलांना एज्युकेट केलं, जसं आता अनुराधाताईंनी सांगितलं की गुड ॲड्स बॅड ॲड्स अशा क्विज कॉन्टेस्ट मुलांसाठी ठेवल्या शाळेच्या माध्यमातून, चांगल्या ॲड्सबद्दल मुलांना थोडीशी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये जर हा एक इन्क्लूड केला एक अभ्यासाव्यतिरिक्तचा भाग, तर मुलांमध्ये भरपूर परिणाम होऊ शकतो. कारण आई वडिलांनंतर मुलं ही टीचर्स आणि शाळांमध्ये जास्त ऐकतात. एका काळानंतर टीचर सांगतील तेच खरं असतं तेच खरं मुलांसाठी. त्यामुळे हा खूप चांगला मुद्दा आहे की शालेय आणि पण तो स्तरावरच हे प्रयोग सगळं- आमच्याकडे केला जातो, कारण जी. आमच्याकडे म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतीमध्ये कन्झ्युमर क्लब्स आहेत आणि आमचे कार्यकर्ते तिथे जाऊन मुलांना शाळेतून तो विषय आहे जाहिरातींचा अच्छा. आणि त्याच्यामध्ये तो शिकवतात की जाहिरात म्हणजे त्याच्यात ASCIIचा कोड पण आहे, इतरही काही नियम सांगतात, रॅपर रिडिंग सांगतात की ते जाहिरात नुसती बघून घेऊ नका, तर बिस्किटावरती काय लिहिलेलं आहे रॅपरवरती ते पण बघून घ्या, मग एक्सपायरी डेट आहे का, काय घातलेलं आहे. म्हणजे शेवटी कसं आहे, हे ग्राहक शिक्षण आहे शेवटी. बरोबर. जाहिरात हे सुद्धा ग्राहक शिक्षणच आहे. तर त्यामुळे ते घरातून मिळणं, पालकांकडून मिळणं, शिक्षकांकडून मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मुलांची त्यावेळची जी एक मानसिकता किंवा ते वय असतं ना, ते पटकन उचलण्याचं असतं. खरंय. त्यामुळे हे सांगितलेलं सुद्धा मुलं पटकन उचलतात त्याच्यातलं. आणि शाळेत जाणारी मुलं कदाचित घरी आल्यानंतर आपल्या पालकांना सुद्धा सांगतील की बरोबर आज आहे. आम्हाला हे हो, सांगितलं तर हो. आपण असं उलट ती करतो का? मुलं पालकांना एज्युकेट करतील. खरंय. म्हणजे आता मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की काही काही घरांमधली आर्थिक स्थिती ही खूप वेगळी आहे, खूप तर वेगळी त्या असते. घरांमध्ये कदाचित ते पालक शाळेत गेलेले नसतील, तर त्यांची जर मुलं शाळेत जाणारी असतील आणि त्यांना जर अशा प्रकारचं शिक्षण मिळालं तर हे टू वे कम्युनिकेशन Exactly. झाल्यासारखं होईल. मला ऍड करायला आवडेल जी. की ही ऍक्च्युली जबाबदारी एका जाहिरातीदाराची जास्ती आहे की तुम्ही काय कोड्स वापरून तुम्ही जाहिरात तयार करताय. करताय. म्हणजे जसं म्हणालात, आपण डिस्कस करतो की अनुकरण लहान मुलांमध्ये पटकन केलं जातं, त्याच्यामुळे तुम्ही जी जाहिरात बनवताय तीच जर का तुम्ही योग्य केलीत, सकारात्मक केलीत की त्याच्यामधून लहान मुलांना काहीतरी शिकता येत आहे, समाज जास्ती चांगल्या प्रकारे घडतोय, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे एका जाहिरातदारासाठी. आणि मला उदाहरणं द्यायला आवडतील की जरूर. बाकीचे काही देश आहेत की ज्याच्यामध्ये अशा जाहिरातींसाठी सुद्धा काही नियमावली केली आहे. फॉर Okay. एक्झाम्पल, इराण सारख्या देशामध्ये तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्सची ऍड्स नाही करू शकत, अच्छा. प्रतिबंध आहे अशा Okay. ऍड्स करण्यामध्ये. किंवा स्पेनमध्ये तुम्ही बालवाडीत आणि शाळांमध्ये पोषक पदार्थ नसलेल्या अन्न पदार्थांची जाहिराती करू नाही शकत करू नाही शकत. हो. शाळांमध्ये आणि बालवाडीमध्ये. किंवा आयर्लंड आणि नॉर्वे अशा सारख्या जे देश आहेत तिथे तुम्ही लहान मुलांसाठीच्या प्रोग्राम्सच्या दरम्यान तुम्ही अति साखरयुक्त पदार्थ किंवा जास्ती चरबीयुक्त पदार्थांच्या जाहिराती नाही करू शकत. सो असे काही जर का बदल आपल्या पण कायद्यामध्ये केले तर ते खूप महत्वाचं ठरेल आपल्याकडे. आणि नेमक्या अशा सगळ्या ऍड्स मध्ये मुलांचा उपयोग केला मुलांचा जातो. वापर म्हणजे कसं आहे, आता आणि- म्हणजे ह्याच्यामध्ये मला आणखीनही आठवलं, त्या दिवशी पण मी म्हटलं काहीतरी की चॉकलेटच्या जाहिरातीमध्ये टूथब्रश दाखवणं हे खूप बंधनकारक आहे. बंधनकारक आहे. पण आपल्याकडे तसं होत नाही. आणि त्यामुळे होतं कसं ना की एखादं छोटंसं चॉकलेट, त्याच्यामध्ये काहीतरी मला फ्री गिफ्ट मिळते म्हणून मग ते चॉकलेट खरेदी करायचं आणि मग ते खाण्याचं प्रमाण वाढतं त्याच्यातून. म्हणजे त्या खेळण्याची किंमत किती, त्या चॉकलेटची किंमत किती, आणि ह्या सगळ्या पैशांचा विचार केला तर त्याच्यातली न्यूट्रिशियस व्हॅल्यू किती, हे सगळं समीकरणच कुठेतरी गोंधळात टाकणार आहे. बरं, शाळांच्या बाहेरच आपल्याकडे जर अशा पदार्थांचं जर ते विक्री करत असतील तर आपल्याला थोडासा खरंच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. यामध्ये सेलिब्रिटीज आणि त्यांचा असणारा प्रभाव, लहान मुलांचे सुद्धा फेवरेट असतात, क्रिकेटर असतात किंवा ऍक्टर्स असतात, आणि ते जर काही विकणार असतील तर आपण का नाही घ्यायचा, हा प्रश्न त्यांच्या मनात येऊ शकतो. बरोबर. ASCIIचे असे काही नियम आहेत का त्या संदर्भात? ASCIIची एक नियमावली आहे, एंडोर्समेंट गाईडलाईन्स म्हणून, ज्याच्या अंतर्गत तुम्ही एखादा सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्व तुम्ही असाल आणि तुम्ही एखाद्या प्रकारची जाहिरात करताय ज्याच्यात काही दावे आहेत आणि त्या दाव्यांसाठी पूरक माहिती जाहिरातीदाराकडे आहे का, वैज्ञानिक प्रमाण आहे का, ह्याची पडताळणी करणं खूप महत्वाचं आहे त्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वासाठी. ते केल्यानंतरच तुम्ही अशा प्रकारच्या दावे जाहिरातीमध्ये करू शकता, हे ASCII सांगतं. ओके. त्याशिवाय तुम्ही तशी ऍड करू शकत नाही. पण बरोबर. समजा असे सेलिब्रिटीज ऍड करत असतील
तर ग्राहक त्या त्यांना- विरुद्ध हो, तक्रार ग्राहक करू न्यायालयामध्ये शकतात? त्यांच्याविषयी तक्रार करता येते. ओके. त्यांच्यावरती बंधनं आहेत. 1 लाखापर्यंत त्यांना दंड आहे. हम्म. पहिलं उल्लंघन झालं तर, उल्लंघन. आणि परत दुसऱ्यांदा आणि झालं तर प्रत्येक त्याच्यावेळेला ते उल्लंघनाला- वाढत जातं हां. त्याच्यातून अच्छा. म्हणजे त्याच्यानंतर. 50 लाखापर्यंत हा, आणि जाऊ शकतात. नुसतंच 1 लाख नाही तर 1 वर्षापर्यंत त्यांना त्या जाहिरातीमध्ये भाग पण घेता येत नाही. ओके. तर जाहिरातदार म्हणजे सेलिब्रिटीची सुद्धा ही रिस्पॉन्सिबिलिटी की आपण काय करतोय, नेमकी कशाची जाहिरात करतोय, त्याच्यासाठी सबळ असणाऱ्या गोष्टी, त्याच्यातले जे कंटेंट्स आहेत किंवा काय आहेत, हे खरोखर त्याची असत्यता पडताळून पाहिल्याशिवाय सेलिब्रिटीजनी सुद्धा ते घेऊ नये. नाहीतर कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणजे साधी गोष्ट होते की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भुरे केस उडत असले की तेल लावून थोडंसं त्यांना सेट केलं जातं. पण इथे बरोबर उलटं होतं की तेल लावूनच तुमचे घने बाल म्हणून ते असे हलताना दाखवले जातात. हा किती चुकीचा दावा आहे. खरंय. म्हणजे त्याला काही अर्थ नाही आहे त्याच्यातून. किंवा बदामाचं तेल म्हणजे बदामाचं आल्मंड ऑइल म्हणून त्यावेळेला जाहिरात केली गेली आणि आस्कीकडे ती तक्रार आलेली होती. ज्यावेळेला त्याच्यातलं कंटेंट्स किती आहेत बदामाच्या तेलाचं ते विचारलं गेलं त्यावेळेला त्याच्यामध्ये पॉईंट काही % होतं. त्यावेळेला ती मग जाहिरात बदलून त्याच्यावरती ती आल्मंड ड्रॉप ऑइल म्हणून ती मग आता यायला लागली त्याच्यातून. म्हणजे आपल्याला किती गोष्टींनी बारीक लक्ष ठेवावं लागतं. आणि त्यामुळे सेलिब्रिटीज जे आहेत की ज्यांचा अतिशय प्रचंड प्रभाव समाजावर आहे, क्रिकेटियर्स झाले काय, नटनट्या झाले काय, आणि वाटेल तेवढे पैसे तुम्ही ज्यावेळेला घेता त्यावेळेला एक सामाजिक भान तुम्ही विसरता कामा नये त्याच्यातून की आम्ही बरोबर. कशाची घेतोय आणि समाज काय वापरणार आहे. म्हणून मगाशी जे म्हटलं की गुटख्याच्या जाहिरातीमध्ये ज्यावेळेला सेलिब्रिटीज येतात त्यावेळेला सेलिब्रिटीजना पैसा मिळतो, पण समाज कुठल्या थराला जातोय त्याच्यामुळे त्याचा विचार केला जात नाही त्याच्यातून. खरंय. आणि त्यामुळे आता हे जे बंधन आलेलं आहे हे खरोखर उत्तम गोष्ट आहे ही. पण ह्या सगळ्यामध्ये मला तुम्हा तिघींनाही हा प्रश्न विचारायचा आहे की अशा प्रकारच्या तक्रारी होतात किंवा आपण जेव्हा घरी ती जाहिरात बघत असतो तेव्हा आपल्याला सुद्धा कळत असतं की हे काहीतरी चुकीचं आहे, हे असं होऊ शकत नाही. पण ग्राहक म्हणून आपण प्रत्येक वेळेला त्याबद्दलची तक्रार आणण्यामध्ये किंवा ती करण्यामध्ये कमी पडतो का, असं वाटतं तुम्हाला? होतो, कमी पडतो. अगदी हो. स्पष्टपणाने मान्य केलं तर कमी पडतो. कारण आज आम्ही कितीही सांगितलं की तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तुम्ही तक्रार करू शकता किंवा तुम्ही इथे करू शकता, तर तरी सुद्धा प्रश्न असा असतो की ते करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी मी कुठेतरी ईमेल पाठवायचे, कुठेतरी करायचे, हे बरोबर. इतकं सोपं नसतं. आणि तेवढी आपण म्हणू की तेवढी काय म्हणतो ना समाजभान म्हणण्यापेक्षा किंवा तेवढा वेळ लोकांच्याकडे पाठपुरावा नाहीये, तेवढा करण्यासाठी. पाठपुरावा पाठपुरावा करण्याचा आहे. बरोबर. म्हणून इथे ग्राहक संस्थांचा आधार घेतला, मुंबई ग्राहक पंचायती सारख्या संस्था आहेत किंवा दुसऱ्याही ग्राहक संस्था आहेत, तर त्यांचा आधार घेतला तर तुमच्या त्या तक्रारीला एक बळ येतं त्याच्यातून. एकटा दुकटा ग्राहक काय करू शकतो म्हणून जाहिरातदार सुद्धा तुम्हाला धूप घालत नाहीत. खरंय. पण ज्या वेळेला ग्राहक संस्था त्या ग्राहकाच्या मागे असेल तर नक्कीच त्यांना त्याचा विचार करावा लागतो. कारण मग ती झुंज सोपी राहते. मग एकट्या तुमचा दुकट्या सुद्धा ग्राहकाला हाच नाही कोणी जुमानत. तुमचा पण हाच अनुभव आहे का की एकट्या हाच अनुभव ग्राहकाने आहे. बरोबर आहे. आल्यापेक्षा काही काही वेळा आम्ही मागे लागायला लागतं. एखाद्या हा. सपोज आम्हाला एखादी कंप्लेंट मिळाली हम्म. पण आम्हाला उत्तर मिळत नाही, कारण एखादी कंप्लेंट पुढे नेण्यासाठी सुद्धा आम्हाला बेसिक माहिती लागते. खरंय. ती माहिती काही वेळा पाठपुरावा करण्यासाठी आमच्या टीम्स खूप कार्यरत असतात. पण ही जर का जागरूकता त्या ग्राहकामध्ये किंवा त्या तक्रार करणाऱ्यामध्ये आली की नाही मलाही तक्रार करायची आहे, हे समाजाच्या हितासाठी असू शकतं, तर ती जागरूकता महत्वाची आहे येणं. हल्ली आता प्रत्येकच लहान मुलाच्या हातात मोबाईल आलाय. हा, आणि एकदा त्याच्या हातात मोबाईल आल्यानंतर एका ठराविक काळानंतर तो काय बघतोय हे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. मग त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ऍड्स या येतातच, आणि त्या ऍड्स कशाच्याही असू शकतात. कशाच्याही येतात, इतक्या घाणेरड्या ऍड्स येतात हो. त्याच्यावरती. कारण एकदा मोबाईल गेल्यानंतर मुलगा आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आता फोन तुमचे स्मार्टफोन झालेले आहेत, बरोबर. त्यामुळे तुमच्याकडे सगळं त्याच्यामध्ये आलेलं असतं. म्हणजे अगदी एक छोटीशी गमतीची गोष्ट म्हणजे अगदी जी. तुम्ही एखादं स्तोत्र कुठलं तरी देवाचं लावलेलं असेल आणि तो नामस्मरण चाललेलं असेल तरी मध्ये येऊन ती ऍड टपकते. ती आणि ती कशाची कशाची असते म्हणजे ती बघू नये अशी पण असू शकते खरंय. ऍड. आणि ते आपल्याला काही करता येत नाही कारण त्यात तुम्हाला डिलीटही करता येत नाही. तर त्यामुळे म्हटलं ना तसं की हे सगळ्या समाज म्हणजे संबंध आपण या काय म्हणतो सोशल मीडियाची सुद्धा ही जबाबदारी आहे बरोबर. त्याच्यातून की आम्ही काय त्याच्यातून घालणार आहोत आणि कुठले आहेत. मग त्याला चाइल्ड लॉक असेल, मुलं आता एका ठराविक वयानंतर चाइल्ड लॉकचा सुद्धा काही उपयोग होत नाही तुम्हाला. बरोबर. आणि मग करायचं काय, मग पालकांनी तरी करायचं काय. आणि मोबाईल तर आता कोरोनामुळे तर तुमच्या हातामध्ये लॅपटॉप आणि मग राजमान्यच आणि समाजमान्यच झालेलं आहे. कारण शाळाच तुमच्या जेव्हा त्याच्यावरती गेल्या
त्यावेळेला तुम्ही मोबाईलपासून मुलांना किती दूर ठेवणार आहात? बरोबर. तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही आज बालग्राहक पालक या भूमिकेमध्ये आहात आणि मुलांबरोबर अशा पद्धतीने वावरताना त्यांच्या हातातला मोबाईल कशा पद्धतीने लक्ष ठेवलं जातं किंवा कशा पद्धतीने कम्युनिकेशन केलं जातं किंवा करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मोबाईल माझा जर पर्सनल अनुभव विचारत असाल तर मी मोबाईल बघताना किंवा आम्हीच घरामध्ये आमच्या नियम आहे की रात्री 9 नंतर घरी आल्यानंतर मोबाईल नाही. आपणच जर मोबाईलचा वापर कमी केला तर मुलं आपलं अनुकरण करतात. तर बऱ्याच वेळेस आम्ही स्वतः आधी तो नियम पाळतो आणि त्यानंतर मग मुलं नक्कीच ते ऑब्झर्व करत असतात. आणि माझ्या मुलाला मी बऱ्याचशा गोष्टीमध्ये ऐकायच्या गोष्टी, स्टोरीटेल सारखे असे ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईलपासून थोडंसं त्यांना दूर करू शकता. असे बरेचसे लहान मुलांचे न्यूजपेपर्स पण निघाले आहेत. अशा त्याच्यामध्ये छोट्या छोट्या स्टोरीज असतात. सो तुम्ही अशा प्रकारे मुलांना थोडंसं डायव्हर्ट करू शकता. पण ऍडव्हर्टाइज पासून आपण डायव्हर्ट नाही करू शकत. कठीण आहे. याच्या पुढे हे प्रमाण वाढतच जाणार आहे. त्यामुळे सगळ्याच समाजाने एकत्र येऊन ह्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. हे असं आता एकट्या दुकट्याचं काम आणि या प्रलोभनांपासून तुम्ही दूर नाही ठेवू शकत त्यांना. बरं, आस्कीतर्फे अजून काही असे नियम किंवा अशा पद्धतीच्या आचारसंहितेमध्ये काही गोष्टी आहेत का की ज्याने आपण एक चांगली जाहिरात म्हणून त्या जाहिरातीकडे बघू शकतो? जसं तुम्ही मगाशी काही मुद्दे सांगितलेत, अजून काही? सो ही संपूर्णच नियमावली आणि हे संपूर्णच संहिता जर का एखादी जाहिरात करताना वापरली गेली, त्याचं अवलंबन केलं गेलं तर एक जाहिरात चांगली होऊ शकते. कारण पुन्हा जाहिरातीमध्ये तुम्ही कुठचं उत्पादन विकताय ह्याच्याप्रमाणे सुद्धा बदल घडवावे लागतात. सो तुम्ही जर का एखादा फूड अन्नपदार्थ विकत असाल तर तो FSSAIच्या गाईडलाईन्स प्रमाणे आहे ना, किंवा ब्रँड एक्सटेन्शन करताना तुम्ही या गोष्टींचं भान ठेवलं आहे ना. ऑटोमेटिव्ह जाहिराती करताना तुम्ही अशा चुकीच्या समाजासाठी घातक जाहिराती दाखवत नाही आहात ना. या सगळ्याचं भान ठेवणं महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेवढा समाज पुढे जातोय तेवढे बदल सारखे आम्ही आमच्या कोडमध्ये नियमावलीमध्ये आणतोय. सो ह्या नियमावली वापर करणं हे खूप महत्वाचं आहे जाहिरातदारासाठी. आणि आपण मॅम जसं म्हणाल्या की सोशल मीडिया आणि जे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत ह्यांनी सुद्धा तुमच्या प्लॅटफॉर्म्सवर काय प्रकारच्या ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत, काय पॉपअप्स येत आहेत की ज्याच्यावर एका पॉइंट नंतर आमचा कंट्रोल नसतो. खरंय. त्याच्यामुळे त्यांनी ही जागरूकता आणणं त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. बघता बघता आपण समारोपाकडे येतोय आणि कसा वेळ गेला खरंच कारण हा विषय इतका मोठा आहे आणि त्याच्यात फुटणारे फाटे सुद्धा खरंच खूप मोठे आहेत की हे फक्त एका जाहिरातीपुरतं मर्यादित राहत नाही. ही कुटुंब व्यवस्था, त्या घराची विचार करण्याची पद्धत काय आहे, त्या घराचं बजेट काय आहे, इथपर्यंत सगळ्या या गोष्टी येतात. अनुराधा मॅडम, मला 1-2 उदाहरणं जाता जाता विचारायचे की अशा पद्धतीने एखादी ऍड किंवा एखादी जाहिरात आपण बदलली आहे किंवा त्याच्याविषयी आवाज उठवला, अशी काही उदाहरणं अजून तुम्हाला आठवत आहेत का? नंतर मग आपण एकंदर जागृतीबद्दल बोलूया की कशा पद्धतीने समाज अजून जागृत होऊ शकतो. कितीतरी जाहिराती तशा सांगता येतील म्हणजे त्याच्यातून की म्हणजे अगदी फार पूर्वी म्हणजे पटकन सगळ्यांच्या लक्षात येईल असं एक उदाहरण असं होतं की आता सगळं आपलं पुढे जग खूप बदललेलं आहे. पण ज्या वेळेला एसेल वर्ड आपल्याकडे आलं तर त्यावेळेला त्याची जाहिरात करण्यासाठी त्यांनी, कारण ते सगळं म्हणजे जगच वेगळं होतं ते आपल्यासाठी, सगळं आपल्याला फक्त राणीचा बाग वगैरे माहित होता. तर त्यावेळेला जाहिरात अशी केली गेली होती त्याच्यातून की टुक टुक तुझे बाबा तर तुला हँगिंग गार्डनला राणीचा बाग बघायला नेतात, माझे बाबा मला एसेल वर्डला घेऊन जातात. आणि तो काळ आठवला, 90चा काळ होता, साधारण 90-95चा काळ होता. आणि त्यावेळेला त्याचं तिकीट होतं 75 रुपये त्यावेळेला. आता एखाद्याच्या घरामध्ये कौटुंबिक त्याची जर आर्थिक स्थिती बघितल्यानंतर ते तिकीट म्हणजे आता आज आपण म्हणू की बाबा त्यावेळेला काही हजारातलं वगैरे म्हणजे आताच्या ह्याच्यात होईल असं. आणि त्यावेळेला हँगिंग गार्डन किंवा राणीचा बाग वगैरे बघणं म्हणजे काही खालच्या थरातलं वगैरे असं नव्हतं त्या ह्याच्यातलं. पण ते बघण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टींना तुम्ही इतक्या खालच्या दर्जाला आणायचं आणि त्याच्यासाठी आई वडिलांच्या मध्ये जो एक कॉम्प्लेक्स तयार करायचा जो परिणाम होता त्याच्या विरुद्ध ग्राहक पंचायतीने असाच आवाज उठवला होता आणि ती जाहिरात 2 दिवसात मागे घेतली गेली. मागे घेतली गेली त्यावेळेला. म्हणजे काय असतं की आपण जागृत असायला हवं. आणि म्हणून इथे म्हटलं ना की ग्राहक संघटनांचा आधार घेतला तर बरंच. एकट्या व्यक्तीने केली असती तक्रार तर त्यांनी केली नसते. तर त्यामुळे अशा जाहिराती ज्या वेळेला होतात किंवा मागे एका साबणाची जाहिरात, अशी साबण वॉशिंग पावडरची जाहिरात होती आणि दाखवलं होतं त्याच्यामध्ये असं की त्या छान खात्यापित्या घरच्या बायका आहेत, पांढऱ्या स्वच्छ साड्या नेसलेल्या आहेत
आणि छान टेबलवरती बसलेले आहेत, जेवण चाललेलं आहे त्यांचं, आणि क्षणात काहीतरी कुरबुर होते आणि पटापट पटापट एकमेकींच्या अंगावरती ते अन्न फेकलं जातं. पालक पनीर फेकला जातो, काहीतरी आणखीन कशी तरी केशरी रंगाची भाजी वगैरे फेकली जाते. आणि मग थोड्या वेळाने येते जाहिरात अशी की ह्या पावडरनी साड्या खराब झाल्यात ना, मग त्या बायका अशा छानपैकी त्या पावडरनी साड्या धुतात आणि परत त्यांच्या पांढऱ्या स्वच्छ साड्या. ह्याच्यामधला 2 भाग असं होतं की त्याच्यातला एक सोशल अँगल असा होता की तो जो क्लास दाखवला होता, ते जे घर दाखवलं होतं ते खूप वरच्या लेवलवरचं होतं. ज्या भारतामध्ये, ज्या देशामध्ये आपण राहतो, तिथे 2 वेळचं शिळं अन्न सुद्धा मिळण्याची जिथे मारामार असते, त्यावेळेला अन्नाचा असा हा फेकाफेक करून नाश करणं, आणि ज्याला आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो, त्यावेळी त्याचा असा हा अपमान करणं एक भाग. आणि त्याच्यासाठी तुम्ही साबणाच्या पावडरचा तो घेताय, तर ते घरामधल्या त्या बायका स्वतःहून त्या करतील हेही कठीण. म्हणजे अशक्य ते शक्य कुठल्या तरी गोष्टीला केलेलं दाखवणारी ती जाहिरात होती. त्यालाही आपण ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि ती जाहिरात ताबडतोब बंद झाली. म्हणजे तुम्हाला सतत न एक म्हणतो ना की म्हणजे वॉच त्याच्यावरती ठेवावा लागतो, सतत तुम्ही बघत राहायचं. म्हणजे तोच एक उद्योग असतो की समाजामध्ये ते बघत राहायचं की तुम्हाला टिपता आलं पाहिजे फक्त त्याच्यातून की काय ऑब्जेक्शन आहे आणि त्याला एक कुठला हे द्यायचं, कुठली चौकट द्यायची त्याच्यामध्ये. ते आपण ठरवलं तर आपल्याला ह्या जाहिराती बंद करता येतात. नाही करता येत असं नाहीये. परत एकटा दुकटा ग्राहक नाही काही करू शकत. त्यामुळे त्याच्यासाठी परत तुम्हाला संघटनेचं बळ, पाठबळ पाहिजे. काय सांगाल एकंदरीत जागृत होण्यासाठी समाज या जाहिरातींबद्दल, विशेषतः जेव्हा आपण मुलांचा विचार करतोय, काय सांगाल शेवटी? मला असं वाटतं की पालकांनी जागरूक राहणं, जसं मॅम म्हणाल्या की हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ह्या जाहिरातीत होणारे दावे हे योग्य आहे, योग्यपेक्षा वैज्ञानिक प्रमाण आहे का अशा प्रकारच्या जाहिरातींमध्ये, हे ह्याची पडताळणी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जाहिरात हे एवढं प्रभावी माध्यम आहे ना की हे सकारात्मकरित्या वापरलं गेलं तर ह्याच्यासारखी अजून सुंदर गोष्ट असं नाही असं आहे. कारण हा एक जो विश्वास निर्माण होत असतो ग्राहक आणि जाहिरातीदार, हे जाहिरातींमुळेच होऊ शकत असतं. त्याच्यामुळे ह्या माध्यमाचा जर का योग्य उपयोग केला तर हे दोघांच्याही वृद्धीसाठी चांगलं ठरू शकतं असं आहे. शाळा, जसं मगाशी म्हटलं होतं की शाळांमधनं जर एज्युकेट केलं मुलांना तरी पण अवेअरनेस वाढू शकतो. आणि मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणं, तो कमी करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी थ्रू मैदानी खेळांकडे मुलांना जास्त प्रवृत्त करणं. आणि जसं पूर्वीच्या काळी सहल, आपण आजी मामांकडे जायचो, अशा सगळ्या गोष्टी, नातेवाईकांशी भेटणं, या सगळ्या गोष्टींनी सुद्धा बेसिकली थोडंसं टी व्ही आणि स्क्रीनिंगचं पण प्रमाण कमी होतं. आणि एवढं सांगावं असं वाटेल. थोडक्यात काय आहे ना की संवाद हवा. संवाद नसेल ना तर तुम्ही बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट करता. आणि मला वाटतं काही काही वेळेला मुलं सुद्धा, मी अगदी शेवटचा मुद्दा मांडते की काही काही वेळेला मुलं सुद्धा आपल्याला जाणवतं की एखादी जाहिरात किंवा कार्यक्रम सुद्धा आपण म्हणू की ती बघताना अनकम्फर्टेबल आहेत, हे सुद्धा आपल्याला जाणवतं की त्यांना ते आवडत नाहीये, त्यांना भीती वाटते. कारण सगळ्या जाहिराती ज्यावेळेला एकत्र बसून आपण एखादा कार्यक्रम बघत असतो त्यावेळेला ते बघणं खूप एम्बॅसिंग होतं. खरंय. आणि म्हणजे मोठ्यानाही होतं की आम्ही मुलांच्या बरोबर बसून ह्या जाहिराती बघायच्या की नाही, तर ह्याचंही भान. आणि त्याच्याबरोबरचा एक मुद्दा असा होता की ह्या जाहिराती कुठल्या वेळेला दाखवायच्या, त्या वेळेला सुद्धा महत्व आहे त्याच्यातून की कुठल्या वेळेला आम्ही कुठली जाहिरात दाखवतोय आणि ते बघणं कसं होईल हेही महत्वाचं आहे. की जेवायच्या वेळेला टॉयलेट क्लिनरच्या जाहिराती हमखास दाखवल्या जातात, हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. मला वाटतं हे जर निरीक्षण आपण आपल्या घराचं केलं तरी कुठली ऍड चांगली आहे मुलांसाठी आणि कुठली वाईट हे आपण सहज ठरवू शकतो. खूप छान माहिती तुम्ही तिघींनी दिलीत आणि खरंच मार्गदर्शन खूप छान मिळालं. जाहिरातींबद्दल एक छोटंसं निरीक्षण असं की त्या इतक्या प्रभावी असतात की लहान मुलांना त्या पाठ होतात एका पॉइंट नंतर. म्हणजे पूर्वी जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा, माझ्या लहानपणीची गोष्ट की जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा असं म्हणायला सांगायचे की ही जाहिरात, त्यातलं हे गाणं म्हणून दाखव. इतक्या त्या प्रभावी असतात. त्याच्यामुळे मुलांवर त्याचा परिणाम काय होणार आहे ह्याचं भान ठेवूनच आपण पुढे गेलं पाहिजे. मी तुम्हा तिघींचे मनापासून आभार मानते की तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिलीत. हा विषय खूप मोठा आहे, ह्याच्यावर जितकं बोलू तितकं कमी. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण जागृती करतोय आपल्या जागो ग्राहक या कार्यक्रमाच्या माध्यमातून. नव्या विषयासह पुन्हा भेट होणारच आहे. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.